लिंबू सरबत तर तुम्ही अनेक वेळा पिलं असेल, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण लिंबू सरबताचे 3 व्हेरिएशन बघणार आहे. जर नवशिके असतील, होऊ घातलेल्या गृहिणी असतील किंवा लहान मुलं असतील, तर कोणालाही सहज आणि पटकन करता येईल अशी ही रेसिपी आहे. फ्रीझरमध्ये 2-3 महिने आरामात व्यवस्थित राहील असं पायनॅपल फ्रूटपासून पायनॅपल डिकॉशन कसं बनवायचं आणि त्यापासून सरबत कसं बनवायचं याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पायनॅपल सरबत तर चवीला एकदम अप्रतिम लागते. मी म्हणते म्हणून एकदा नक्की करून बघा. चला तर मग आता लिंबू सरबताची रेसिपी बघूया. इथं 250 ml कपाने मी 3 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी माठातलंच घेतलेलं आहे. थोडेसे आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत. इथं मी पिठी साखर वापरलेली आहे, जी पाण्यामध्ये पटकन विरघळते. सोबतच काळं मीठ, साधं पांढरं मीठ आहे हे आणि लिंबाचा रस घातलेला आहे. इथं अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे केवढा रस हे कळत नाही, म्हणून मी इथं मेजरमेंटवरच लिंबाचा रस सुद्धा दिलेला आहे. सगळे साहित्य पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं लिंबू सरबत तयार आहे. आता चला तर याचे 3 व्हेरिएशन बघूया. सरबताचा पहिला प्रकार. ग्लासमध्ये आईस क्यूब घातलेले आहेत आणि 1 चमचा सब्जा बी घातलेले आहे. वरून सरबत घालायचं आहे आणि पुदिन्याचे 5-6 पाने क्रश करून घालायचे आहेत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. याची चव सुद्धा अप्रतिम होते. नेहमीच प्लेन लिंबू सरबत पिऊन जर कंटाळा आला असेल तर कधीतरी चेंज म्हणून हे सरबत नक्की करून बघा. प्रकार 2. आईस क्यूब घातलेला आहे आणि त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. वरून लिंबू सरबत ओतायचं आहे आणि हलवून व्यवस्थित हे सर्व्ह करायचं. जिरे हे गुणांनी थंड आहेत म्हणून त्याचा सरबतामध्ये वापर केला जातो. हे सरबत सुद्धा चवीला खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. सरबताचा तिसरा प्रकार आपलं नेहमीचं रेग्युलर लिंबू सरबत, जे मी ग्लासमध्ये असंच ओतलेलं आहे आणि आता आपले लिंबू सरबताचे 3ही प्रकार तयार आहेत. इथं लिंबू सरबताची 3ही रेसिपी माझी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.